आत चरावे, चाले गेले विसरून जावे, पुढे पुढे चालावे, जीवन गाणे गात चरावे, जीवन गाणे गात चरावे. ओम नमो ओंकारेश्वर देवताय नमः. ओम नमः शिवाय नमः. ओम नमः शिवाय. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. मंडळी, आपण ऐकत आहात संघर्ष जीवनाचा मार्ग शिवभक्तीचा. हे माझं आत्मकथन. तुम्ही अनेक भाग ऐकले, तुम्ही चांगल्या प्रकारे प्रतिसाद देत आहात आणि तुम्हाला अधिक माझ्याकडून माझ्या बाबतीत माझं आत्मकथन जाणून घ्यायचं आहे. मी जीवन कशा प्रकारे जगत आहे हे तुम्हाला जाणून घ्यायचं आहे. तुम्हाला त्याची आवड आहे म्हणून तुम्ही मला प्रतिक्रिया सुद्धा कळवता. तर मंडळी, त्याबद्दल मी खूप खूप तुमचा आभारी आहे. कारण तुम्ही विचारता कसं आहे, पुढचा भाग कसा असेल, काही विचारता. मलाही सांगायला आवडतं. कारण काय असतं, उगाच फुशारकी मारून काय अर्थ नाही. जे आपण सर्वसामान्य कसं जीवन जगलो आहोत हे जसं आहे तसं सांगावं. उगाच काहीतरी नाही सांगण्यात काय अर्थ. तर तुमच्या प्रतिक्रिया कळवल्याबद्दल, तुम्ही कळवता चांगल्या, त्याबद्दल खूप खूप परत एकदा आभार मानतो आणि पुढील भाग मी सांगण्यास सुरुवात करतो. तर मंडळी, तुम्ही मागील भागामध्ये ऐकलं की आता मला बऱ्यापैकी सर्व गोष्टी मला मिळत होत्या. एक समजा प्रापंचिक ह्याच्यामध्ये काय असतं त्याचे अनुभव मला खूप मिळाले. त्यातून संघर्षातून मी बाहेर पडत राहिलो. पण एवढंच का जीवन असतं का हे मला वाटू लागलं. कारण काय, समजा ठीक आहे, अगोदर मुलगी मिळत नव्हती, मुलगी मिळाली, लग्न केलं, बाळं नव्हती, बाळं झाले. तेही शिवभक्ती करत असताना आणि शिवभक्तीच्या जोरावरच मला हे सर्व गोष्टी मिळाली. त्या भक्तीचा सर्व प्रभाव, त्या उपासनेचा प्रभाव होता. कारण वास्तविक जीवनामध्ये माझ्या पत्रिकेप्रमाणे मला ह्या गोष्टी नव्हत्या. अलग लक्षात. कारण मला हे प्रापंचिक जीवन हे माझ्या बाबतीत व्यवस्थित नव्हतं. मला कुणाचं प्रेम नाही, या गोष्टी मला पत्रिकेमध्ये दाखवत होत्या. म्हणून मी मुद्दाम होऊन काही प्रयोग केले तर, काही मंत्रसाधना केल्यानंतर ह्या गोष्टी प्राप्त होत्यात का हे मला पाहायचं होतं. आणि मी मंत्रसाधना करत करत मला ते साधनाही मिळाली. कारण मंत्रसाधना एवढी प्रभावी असते की मी त्याचा अनुभव घेतला. म्हणून तर तुम्हा मंडळींना मी मंत्रसाधनेद्वारे काही उपाययोजना सांगत असतो. त्यावर काय करायचं या गोष्टी बोलतो. कारण मी स्वतः त्या गोष्टीचा अनुभव घेतला आहे. जे काही शक्य नाही गोष्ट ते सुद्धा शक्य होते. पण तेवढी आपली मानसिकता असली पाहिजे, तेवढा विश्वास असला पाहिजे, तर होतं. जे होत नाही ते सुद्धा होतं. केवळ मंत्र साधनेद्वारे, ईश्वराच्या शक्तीद्वारे होतं. ही मी अनुभवलं म्हणून मी तुम्हाला सांगत होतो. आता याच्यामध्ये मला बऱ्याचशा गोष्टी मला मिळवता येत होत्या, त्यामुळं मला काही अडचण नव्हती. पण तरीही मी समाधानी नव्हतो. का समाधानी नव्हतो? आता ही जी गोष्टी मिळवल्या हे सगळ्या कृत्रिम होत्या. कृत्रिम म्हणजे कसं, आपल्या नशिबातच नाही तर ते मिळवण्याचा प्रयत्न करून आपण मिळवलं. म्हणजे एक प्रयोगार्थी बघितल्या. कारण माझ्या नशिबात काही गोष्टी नाहीत, कारण कुणाचं प्रेम नाही, ह्या गोष्टी मला दाखवत होत्या मला. तरी मी मुद्दाम त्याच्यावर प्रयोग करून ती मिळवण्याचा प्रयत्न केला. पण त्यात मी समाधानी नाही. मिळाल्या असल्या तरी समाधानी नाही. कारण कसं असतं, ते आपल्या नशिबात नसणाऱ्या गोष्टी आपण मिळवतो ना, त्यात समाधान नाही लागत. माझं मूळ काय आहे, मला ईश्वराने का जन्म दिला आहे की तुला काही बाबा प्रेम वगैरे कुणाचं काय भेटणार आहे, नातलागाचं नाही, कुणाचं नाही, काय नाही, तू असाच राहणार आहे. कारण तुला ईश्वरी सेवा करायची आहे. त्याच्यामुळं तुला ह्या प्रेमाच्या जाळ्यामध्ये अडकायचं नाही.
हे पण विचार येत होते मला. कारण सर्व असतानाही मी समाधानी नव्हतो. हं? याचा मला झोपताना त्रास व्हायचा. संध्याकाळी झोपलो ना, एकटा असं झोपलो, असं एकांतमध्ये जो राहिलो की मला ते त्रास व्हायचा. कारण मला सतत वाटायचं आपण कुठंतरी चुकतोय. हं? कारण मूळ जो आपला पिंड आहे तो ईश्वर सेवेसाठी, लोकांना काही उपाययोजना सांगण्यासाठी आहे, सामाजिक कार्य करण्यासाठी आहे. आपण कुठंतरी आपल्या प्रापंचिक जीवनामध्ये अडकतोय, हे कुठंतरी आपण चुकतोय, याची मला जाणीव सारखी सारखी होत होती. म्हणून मी थोडंसं टेन्शनमध्ये असायचो. हं? आणि माझे विचार मी काही मंडळींना बोलवून दाखवत असं, म्हणजे माझे संबंधित दोस्त कंपनी होती. हं? त्यांच्याशी बोलत असं मी ह्या गोष्टी की अरे मला हे सर्व आहे, मला खूप काही मिळालं आहे, पण मला समाधान नाही लाभत. हं? मग मी काय करायला पाहिजे? तर मी विचार करत होतो की आता आपण याच्यातून थोडं थोडं बाजूला सरूया. हं? कारण हे जे चाललंय प्रपंच, याच्यातून थोडंसं अजून आपण कमी पडतो ईश्वर सेवेसाठी. परत आता ईश्वर सेवेत आपल्याला भर द्यावा लागेल. पूर्व सगळं जी मागचं सगळ्या गोष्टी विसरून आता ईश्वर सेवाच करायला पाहिजे असं वाटू लागलं. परंतु काय व्हायचं, ही प्रपंचामध्ये अडकल्यानंतर बऱ्याचशा गोष्टी करायला वेळ भेटत नसत. आणि त्याच्यामुळं मी टेन्शनमध्ये येत असे. तर ह्या गोष्टी बोलत असताना माझे दोस्त कंपनी, त्यात एक आमचे बेलाचे रोपजनिका खूप महाराष्ट्रामध्ये, महाराष्ट्राच्या बाहेरसुद्धा बेलाचे प्रसार केला, बेलाच्या रोपाचा. म्हणजे बेल लावायचे ते चंद्रकांत घोंगडे म्हणून आमचे मित्र होते. आता नाही जास्त ते, कारण संपर्क नसतो आमचा जास्त, पण पूर्वी होते जरा कधी मध्ये. ह्या शिवभक्तीच्यामुळे आमचा प्रसंग येत असेल. पण मी प्रापंचिक अडकलेला माणूस, पण भक्ती करत होतो हे त्यांना माहीत होतं. कारण बऱ्याच वेळेस आमची चर्चा त्या गोष्टीवर होत असे. त्यांनी शिवमंदिर आपण इथं शिवलिंग देऊया, इथं करूया, तसं करूया, असे विचार चालायचे आमचे. आणि मी त्याबरोबर एक काम चालू केलं होतं. काय काम केलं होतं की मी सतत तणावामध्ये असायचो. कारण मला प्रपंच जीवनात रस नसल्यामुळे मी काही ना काही शोध घेण्याचा प्रयत्न करायचो, जेणेकरून मला समाधान वाटेल याचा मी शोध घेत असे. म्हणून मी काय करायचो, जप करत करत अजून याच्यामध्ये समाधान वाटण्यासाठी आपलं जे तणावयुक्त जीवन आहे हे जरा थोडंसं बरं वाटावं, कुठंतरी आपलं समाधान वाटावं, याकरता काय करता येईल हे माझे शोध चालू असायचे. आणि मला असं करता करता एक शोध लागला. तो शोध म्हणजे काय, की आपण लिखित स्वरूपाचा जप करायचा, आणि आपण करायचा आणि इतरांना पण करायला लावायचा. म्हणून मी काय केलं, सुरुवात माझ्यापासून केली. सुरुवात मी अशा 200 पेजेसच्या वह्या घेतल्या, आणि ज्यावेळेस मला काही वाटतं, एकांतमध्ये वाटतो, कुठं ताणतणाव यायला लागला, मी शिवाची शक्तीचा जप करत असत. ही मंत्र अगोदर, तो मंत्र मी सिद्ध केला, ओम शिवशक्ती नमः. आणि तो मंत्र सिद्ध झाल्यानंतर मला कुठंतरी बरं वाटायला, कुठंतरी आनंद वाटायला. आणि ते सिद्ध केल्यानंतर मी लिहायला चालू केलं, म्हणण्यापेक्षा लिहिणं. आणि लिहिल्यानं काय होतं की आपला जो तणावातला जो आहे प्रवास, तो जरा थोडासा बाजूला येतो आणि एकाग्रता वाढते. हे मला जाणवलं. कारण लिहिताना आपले हात मन ही एकत्र येतं, आणि असं तोंडी जी जप करतो ना आपण, मंत्र जप, त्याच्यामध्ये थोडंसं मन विचलित राहतं, आणि लिहिल्यानंतर मन जरा स्थिर होतं, हे मला कळू लागलं. हे मला कोणी सांगितलं नव्हतं, हे माझी मलाच वाटायचं. म्हणून मी सुरुवात केली, आणि खरंच त्याचा परिणाम एवढा झाला की मी शिवभक्ती करण्यासाठी ही लिखाण चालू केलं, जप लिहिला. थोडंसं बी वेळ भेटला की लिहित बसायचं, ओम शिवशक्ती नमः, ओम शिवशक्ती नमः, ओम शिवशक्ती नमः. आणि याच्यामुळं मला खूप बरं वाटायला लागलं.
आणि आनंद वाटायला आणि मला काहीतरी एक चमत्कारिक गोष्टी घडल्यावर वाटायचं. कारण पूर्वी मी तुम्हाला तर बोललो की मी रामायणाचं पारायण केलं, त्याच्यामध्ये खूप चमत्कार गोष्टी घडल्या. यात म्हणजे माझ्या ह्या भक्ती मार्गामध्ये म्हणजे भर पडत चालली होती. मला जे करेल त्याच्यामध्ये काहीतरी नवीन वाटायचं, काहीतरी चमत्कारिक गोष्ट वाटायची. म्हणून मी ते करायला प्रयत्न करायचा. म्हणजे मी बाकीचं देवपूजा तर घालत, पण ही जप केल्यानंतर सुद्धा खूप बरं वाटतंय मनाला. आणि काय होतं, माझ्याकडे बरेचसे लोक येत बी असत. आताच्या एवढे नव्हते पण येत असत. एक दोन दिवस तरी असायचं, कुणी ना कुणी यायचं, काहीतरी समस्या घेऊन विचारायचं. कुठल्याही समस्या आणल्या की मी त्याच्यावर सांगत असे काहीतरी. आणि मला एक मार्ग सापडला, एक शिवलिखित म्हणजे असं शिवाचा लिहायचा जप. आणि मी जी तणावग्रस्त माणसं असतात, जी ताणतणावामध्ये असतात, मानसिक रुग्ण असतात, थोडक्यात मनोरुग्ण, कुठल्या तरी विचारामध्ये गळलेले असतात, त्याच्यामुळे त्यांना बरं वाटत नाही, बेचैन वाटते, जसं का मला वाटत होतं. मग त्याच्यावर मी काय पर्याय शोधला की शिवजप करायचा. म्हणजे तोंडी तर करायचं हो, पण लिखित करायचा. ही ज्यावेळेस मी करलं त्यावेळेस मला बरं वाटायला, आनंद वाटायला. आणि हीच पद्धत आपण इतराला जर दिली तर, म्हणजे आपण आता दुसऱ्यावर सुद्धा हा प्रयोग करून पाहायचा. जर माझ्याकडे कोणी तणावग्रस्त आलं, त्याला बरं वाटत नाही, समजा मनाला आनंद वाटत नाही, अशी व्यक्ती आली आणि ती जर आली तर ती मी त्याला जर त्याला लिहिता येत असेल, अगोदर विचारायचं तुम्हाला लिहिता वाचता येतं का. ती जर म्हटली ना ह येतो, तर मग मी त्यांना एक वळ शिवशक्ती नमहा, श्री गणेशाय नमहा असं लिहून द्यायचं एक वळ. आणि मग त्याच्या ही बघून खाली लिहित राहा म्हणायचं. आणि काय सांगावं चमत्कार, मी काही सुरुवात एक दोन जणांना दिली तर त्यांना त्याचं बरं वाटायलं, खूप चांगलं वाटायला म्हणली. आणि मी एक पद्धत चालू केली की ती वही त्यांना घ्यायला आवत नसतं, मी स्वतः माझ्या पैशानं खरेदी करत असतं. मग एक अन दोन नाही करत, मी डझनवर एक वह्या खरेदी करायचे, 4-5 डझन वगैरे. आणि त्याच्यावर मी प्रत्येकावर ते तसं लिहून द्यायचे, एक एक वळ लिहून तयारच ठेवून द्यायचं. कुणी तशा पद्धतीचं आलं की मला असं होतंय, मला तसं होतं, तू ही जप कर, हा तू जप लिही आणि एवढी वही पूर्ण केल्यानंतर मला सांग. जर बरं वाटत असेल तर अजून घेऊन जा वही आणि वही माझ्याकडे जमा कर. ही पद्धत चालू केली मी. आणि असं करता करता एकाचं दोनही लोक एकमेकाला सांगायला की काय नाही म्हणले, गिरी महाराज म्हणले जप लिहायला देतो म्हणले आणि फ्रीमध्ये देतात, वही त्यांचीच देतात. आता पैसे मी खरेदी करून म्हणजे माझ्याकडल्या पैशाची खरेदी करायची वह्या आणि लोकांना वाटायच्या. असे खूप मग लोक तयार झाले. कुणाला काही वाटायलं की जप आम्हाला पण करू वाटतो, जप म्हणायचे आम्हाला पण द्या ना. आणि मग मी चालू केलं. मग दररोज 10-5 वह्या जायच्याच वह्या लिहायला कुणी. मग मुलं बी करू लागली, शाळेतली मुलं पण करू लागली. म्हणजे सुरुवात गावातून झाली. गावातील लोकांना म्हणजे मी अशा पद्धतीनं फ्रीमध्ये वह्या देत असं आणि त्यांच्याकडून जप करून घेत असे मी. आणि याचं बघता बघता असा प्रसार झाला की आमचे मित्र चंद्रकांत काका घोंगडे यांच्यापर्यंत ही गोष्ट गेली. आणि त्यांनी एका दिवशी माझी भेट घेतली. म्हणले महाराज तुम्ही जपाचं चांगलं केलं ते शिवाचं. म्हणलं हो, आता आपण तेच करणार ना. म्हणलं आपण शिवभक्त आहे, शिव उपासक आहे, आपण शिवाची उपासना करतो, त्यातून आपल्याला फायदा भेटतो, मनाला बरं वाटतं. म्हणून आपल्याला जे बरं वाटतं, आपल्याला जो आनंद वाटतो तो इतरांना पण द्यायला पाहिजे ना म्हटलं. म्हणून मी चालू केलंय म्हटलं. वा 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 म्हणजे चांगलं आहे चांगलं आहे. आणि वह्या कुठून आणतात म्हणलं, कुठून म्हणजे दुकानातून आणतो कुठून आणतो असं कुठं दुसरीकडे नाही. म्हणले पैसे वगैरे. म्हणलं माझ्याच वाचन काय करायचं म्हणलं. म्हणले मी पण देतो तुम्हाला वह्या. म्हणलं द्या की म्हणलं. मग त्यांनी काय केलं, त्यांनी बी 2-4 डझन मला वह्या आणून दिल्या. म्हणले द्या म्हणले, प्रसार होऊ द्या, शिवभक्तीचा प्रसार होऊ द्या म्हणले तुमच्या हातानं.
त्यांनी मग दिलं. मग मला कामच, मला त्याच्यात वेळ चालला ना आता. काम बघत बघत आपलं बसल्या बसल्या ही प्रत्येक वहीवर एक लाईन लिहून द्यायची. ओम शिवशक्ती नमः, ओम शिवशक्ती नमः. आणि पुन्हा ते लिहिता लिहित मग पुन्हा एक मी स्टिकर बनवलं त्याच्यावर की हा जप केल्यानं काय होतं. कारण मला जे अनुभव आले ते, लोकांना जे अनुभव आले ते मी अनुभव त्याच्यावर लिहिले. लिहून म्हणजे प्रिंट मारली ती, आणि त्याला प्रत्येक वहीला चिटकवायचं ते. हं? ते चिटकवायचं मधून, आणि वरून शिवपार्वतीचा स्टिकर म्हणजे फोटो लावायचा वहीला चिटकून. अशा पद्धतीनं मी वह्या फ्रीमध्ये द्यायला चालू केलं. आणि मग घोंगडे काकाने बी मला वह्या आणून द्यायला चालू केलं. ते पण मला माझ्याकडे असू नसू, ते पण कधी गेले कुठं की त्यांनी कुणाकडून घेत असत काही, पण ते आणायचे माझ्याकडे आणि म्हणायचे हे पण वाटून टाका. कारण असं बघता बघता खूप लागायला वह्या. एवढा प्रसार झाला ते शिवजपाचा की एक माझी ओळख ही वेगळीच झाली. कारण ही गिरी महाराज म्हणले स्वतःचे 10-15 रुपये खर्च करून तर ही लोकांना वह्या वाटतो, जप करायला लावायला लागलो. तर मग हे ह्याचं म्हणजे असं झालं की म्हणजे प्रसिद्धी चांगली मिळायला लागली. म्हणजे मी एक चांगलं कार्य करतोय म्हणून बरेचसे लोक मला पुन्हा पुन्हा वह्याला कोणी पैसे द्यायला लागले. दुसरे मोठे माणसं ज्याला काय वाटतंय की शिवभक्तीचा प्रसार व्हायला लागलाय, तर आपण बी काहीतरी सहाय्य करावं, दान करावं, म्हणून लोक मला वह्या द्यायले, कोणी पैसे आणून दिले की म्हणले ह्या आमच्याकडून बी वाटा म्हणले. आणि शिवभक्ती तुमच्या हातून होती ना, तुम्ही जप देताय ना मंत्र सिद्ध करून. तर मग मी चालू केलं आणि हे चालायला लागलं. मग हळूहळू हळूहळू असं चालत चालतं मग एक मला कुठेतरी एक आनंद वाटायला की आपण एक चांगलं कार्य करायला लागलो. आणि कार्याला सुरुवात झाली. पण एवढ्यावर थांबलं नाही. याच्यामध्ये मी पूर्णतः आता चांगलं घडून गेलो होतो की आता एक आपल्याला चांगला एक कवच सापडलाय, एक चांगला मार्ग सापडलाय. शिवभक्ती अशा पद्धतीनं पण लोकांना करायला व्हायची. अगोदर काय करत होतो मी, स्वतः करत होतो, म्हणजे स्वतःसाठी करत होतो मंत्र वगैरे. आता ह्या शिवभक्तीचा महिमा ही इतरांनाही कळायला पाहिजे आणि शिवभक्ती ही वाढायला पाहिजे. कारण जे आपल्याला शिवानं दिलंय ते इतरांना पण मिळायला पाहिजे. हा एक मनामध्ये ध्यास सुरू झाला. आणि म्हणजे मी जी निराशामध्ये होतो तो निराशा आता हळूहळू बदलली. कारण आता मला एक वेगळाच आनंद भेटायला. लोकांची देणं घेणं चालू झालं. कसं झालं की लोक काही ना काही निमित्तानं ते वह्या आणून द्यायला यायचे, नवीन वह्या घेऊन जाणारे यायचे. हे असं चालू झालं. आणि मला नवीन नवीन जास्तीत जास्त कशा वह्या पोच करायच्या लोकांपर्यंत, कसं शिवजप करायचा, शिवमहिमा कसा जाऊ द्यायचा. मी फक्त काय केलं, मंत्र जपावर भर ठेवला. जास्त करून जप कसा होईल आणि जप केल्यानं ही चांगलं फळ मिळतं, एक सोपा मार्ग आहे, हे मला कळलं होतं. म्हणून मी लोकांना बी तेच सांगायला चालू केलं. आणि लोकांना पण चांगला अनुभव येऊ लागला. लोकांना जी निराशा होती प्रापंचिक जीवनामध्ये, काही लोक निराशवादी राहतात, त्यांना पण अनुभव येऊ लागला. त्यांना बरं वाटायलं, त्यांना थोडंसं समाधान वाटायला लागलं जप केल्यानं. पण मग आता एक समाधानासाठी शिवशक्तीचा जप चालवला फॅमिलीसाठी. परंतु आता मग मला मंत्राचा अनुभव आल्यानंतर मग माझे मंत्र वेगवेगळे चालू झाले की अमुक ह्या गोष्टीसाठी मंत्र हे करायचा, तमुक त्या गोष्टीसाठी मंत्र, शिवमंत्र वापरायचा. म्हणजे आरोग्यासाठी पुन्हा प्रार्थना सांगू लागलो. की मला सुचायचं ते की काही गोष्टीसाठी ॲटोमॅटिक, कारण माझी साधना चांगली झाली होती. शिवसाधना चांगली होत असल्या लोकांना जप लिहिण्यात माझा बी जप होत असे. याच्यामुळं मला शिव काहीतरी देत होता आणि असं चाललं होतं. मग मला वाटायलं की आता हा प्रसार चांगल्या प्रकारे व्हायला, आता आपल्यात पुढे अजून काही करता येतं का. आणि असंच एकदा
आता अगोदर तर मी खूप 35 वर्षापूर्वी मी लिंगस्थापना केली ती. एकदम एकदम नवीन म्हणजे मुलाच्या वयात असताना त्यावेळेस शिवलिंगाची स्थापना केली होती. पण ते शिवलिंग हे सार्वजनिक ठिकाणी होतं. आपल्या घराच्या पाठीमागं एक सार्वजनिक जागा होती. मग ती जागेत वादविवाद, ती लोक जाणून बुजून मला त्रास दिले होते, कारण तिथं पूजा अर्चाला आहे. मग माझं मन कुठंतरी वाटायला की आपलं प्रायव्हेट असायला पाहिजे, जेणेकरून आपल्याला काही जर करायचं ठरलं तर ते करता आलं पाहिजे आपल्याला. हं? करता आलं पाहिजे, स्वतंत्र पाहिजे आपल्याला. कारण ही ज्यावेळेस कुठलाही भक्तिमार्ग, राजकारण त्या गोष्टीत आलं तर ते होत नाही, भक्तिमार्गाला व्यत्यय होतो. मग असंच चालले होते. गोंगडे काकाचं माझा चांगला परिचय असा ते आहे, त्यानिमित्तानं ते वह्या मला द्यायचे, कधी कधी पैसे द्यायचे, करा म्हणायचे, तुम्हाला चांगलं कार्य करायला तुम्ही. मग ते लोकांना पण सांगू लागले की बाबा ही एक चांगलं मार्ग. मग ते पण आपल्या वह्या लोकांपर्यंत कुणाला मागितलं की माझ्याकडून घेऊन जायचे वह्या लिहून, जप द्यायचे कुणाला त्यांच्या संबंधित लोकांना, की ही जप केल्यानं चांगलं फळ मिळतं वगैरे वगैरे ती पण सांगू लागले. आणि ते पण माझ्याकडून वह्या घेऊन त्यांनी नवीन वह्या आणून द्यायचे, मी त्यांना स्टिकर लावणं, त्याच्यावर एक जपाची वळ लिहून देणं, ह्या गोष्टी मी करत होतो. आणि ते वह्या घेऊन लोकांना पण ते पण देत होते. असं करता करता पावसाळ्याचे दिवस आलेले होते. जून महिना निघून गेलता, जुलै महिना चालू झाला होता. आणि असंच गप्पा मारत चला म्हणले फिरायला जाऊ आपण. मग शेतात आम्ही गेलोत. असं म्हणजे रस्त्याने पाऊस थोडा थोडा पडत होता, झिमझिम होते, आबाळ येत होतं, जात होतं, चाललं होतं. आम्ही तशात फिरत फिरत असताना त्यांनी म्हणले, महाराज म्हणले, तुम्ही एवढं शिव महिमा राबवायला, शिवभक्ती करतात, तुम्हाला एवढी आवड आहे, हां, शिवाची आवड आहे, तर तुम्ही बेलाचे रोपं का लावत नाहीत शेतामध्ये? तर त्यावेळेस मी बेलाचे काही लावलेलं नव्हतं, काही काही नव्हतं. एक काहीतरी झाड होतं बहुतेक, पण असं काही नव्हते. म्हणले इथं शेतमध्ये एवढं आहे तर तुम्ही एवढे लावा ना म्हणले, कडीने, बांधाच्या कडीने बेलाचे झाडं. म्हणलं काका न लावायला काय झालं, चांगली गोष्ट आहे ना भाऊ. म्हणलं आमच्यात मृत्यू झाला ना म्हणलं काका, तर बेल लागतो म्हणलं. आता बेल एखादा मेलं तर बेल आणायला लागतं परगावून म्हणलं, त्याच्यासाठी ते लावावं लागेल म्हणलं. काय म्हणलं, इतर झाडं लावण्यापेक्षा आपण बेलाची झाडं लावूया म्हणलं. पण म्हणलं झाडं कुठे भेटतील? म्हणले त्याचं काय झाडं काय मी देतो ना म्हणले, रोपं आपण तेच करतो ना म्हणले. हां बरोबर आहे काका, मला लक्षातच नाही आलं. मग त्यांचं काम काय होतं, त्यांनी एक वसा घेतला. त्यांनी माझ्या आधीपासून 10-12 वर्षापूर्वीपासून ते बेलाचा प्रसार करत होते. म्हणजे बेलाची रोपं ही देत असत लोकांना फ्रीमध्ये. ते बी स्वतः तिथं त्याच्या शेतात लावण्याची तयारी, कुठं मंदिर असेल, सार्वजनिक ठिकाण असेल, तिथं स्वतः लावायचे, पाणी घालायचे, महिना 15 दिवस जायचे, देखरेख करायचे. हे त्यांचं कामच, एक सामाजिक काम म्हणून, एक चांगलं सामाजिक काम म्हणून ते करत असत. आणि बऱ्याच वेळेस त्याच्यामुळं माझा आणि त्यांचा संपर्क होत असे. मग त्यांनी ही बात बोलले की म्हणले इथं तुम्ही आपल्या तुम्ही बांधाला हे झाडं लावूया म्हणले. म्हणलं हो. आणि म्हणलं द्या म्हणलं रोपं. रोपं काय आणतो म्हणले आणि आपण दोघं जण लावू म्हणले. आणि एका दिवशी त्याने भरपूर रोपं आणली, 100 रोपं आणली. आणि मग पाऊस पडलेला होता, झिमझिम चालू होतं. मग आम्ही पूर्ण त्या रोडच्या कडेने रोपं लावली आहेत, इतक्यावर इतक्यावर 10-15 फुटावर 10-15 फुटावर असे करून लावले त्यांनी, खूप लावले. पुन्हा नदीची किनारे आपल्याकडे ते बांध तिकडल्या लाईनला लावून घेतले, अशा आडवा बांधाला लावून घेतले, उभ्या बांधाला लावून घेतले, म्हणजे सगळीकडे लावली. आणि मग त्या रोपांसाठी मी अगोदर जास्त शेतात जात नव्हतो, म्हणजे असं मोप शेत रोडच्या कडेलाच, पण बघत नव्हतो मी एवढं. तर त्या रोपाच्या नेटानं मी शेतात जाऊ लागलो, म्हणजे रोपं आलेत का, कुणी काय मोडतं का काही म्हणून कधी मध्ये चक्कर हाणायला लागलो. आणि असंच एका दिवशी काकांनी मी चाललो होतो, बहुतेक पंचम झालती का कशी, पंचम होऊन गेली ते मला काय आठवण, हां पंचम झाली होती वाटते.
आणि आम्ही असं चाललो होतो रोपं बघायला, आलेत का, फुटलेत का रोपं, का वाळून गेलं काय, असं बघण्यासाठी चाललो होतो. तर आता जी टेकडी आहे, म्हणजे आपला रस्ता जातो मंदिराकडे, त्या रस्त्याच्या रोडला एक टेकडी होती, थोडीशी टेकडी. तर तिथं काय केलं होतं, काही महिलांनी त्या टेकडीवर पूजा केली होती पंचमी दिवशी. मग ती पंचमीच्या दुसऱ्या दिवशी आम्ही गेलो होतो, दोघं जण फिरत होतो रस्त्याने. फिरता फिरता मग नजर गेली, आणलं काका म्हणलं इथं तर पूजा केली म्हणलं टेकडीवर बायाने. आता त्या म्हणजे गावातल्या बायाने तिथं येऊन पूजा केली. आणि मी क्षणभर थांबलो, उभा राहिलो आणि काकाला म्हटलं, काका म्हटलं काहीतरी चमत्कार वाटतो हो इथं. म्हटलं म्हणजे काय वाटतंय तुम्हाला, महाराज माणसं आहेत तुम्ही, म्हणजे काय वाटतंय. म्हटलं काहीतरी चमत्कार आहे बघा. अहो म्हणलं बायांना गावापाशी जवळच्या गावाला शेजारी टेकड्या आहेत, म्हणलं कितीतरी टेकड्या आहेत तिथं, तिथं पूजायचं सोडून इथं आपल्यापाशी इथं का पूजला असन. काहीतरी आहे म्हणलं. मग ती म्हणायची काय आहे तुम्हाला काय वाटतंय. नाही म्हणलं काहीतरी आहे इथं, काहीतरी आहे, नक्कीच काहीतरी आहे म्हटलं. हे माझ्या मनामध्ये असं आतून येईल. मी टेकडीपाशी उभा राहिलो, ते पूजलेलं बघितले, ते काड्या कुठं काही काही लावलेलं, हळदी कुंकू वगैरे काही. म्हणलं काहीतरी दाखवत आहे म्हणलं मला इथं. मी डोळे झाकले. तुम्हाला काय वाटतं म्हणलं. नक्कीच इथं शंभू आहे म्हणलं, महादेव आहे. या जागेमध्ये काहीतरी आहे, यातल्या परिसरात कुठतरी महादेव आहे असं मला वाटतं म्हणलं, आतलं मन बोलतंय म्हणलं. म्हणजे आता आम्हाला काय म्हणलं, तुम्हाला वाटत असेल तर खरं असेल म्हणले. म्हणलं एवढं बोलणं झालं आमचं. आणि असेच बेलाचे रोपं चेक करत चाललोत असं बांधानी बांधानी. आणि परत येताना अजून एकदा म्हटलं, काका माझी एक इच्छा आहे म्हणलं, आपण इथं शिवलिंग स्थापन करावं. ते म्हणले गावात केले ना तुम्ही म्हणले. म्हणलं गावात केले, पण माझं मन तिथं काय होईना गेलं हो. बरं काय म्हणलं तुम्हाला करता येईल म्हणले. तर असं झाली आमची बातचीत वगैरे. आणि मग आम्ही गावाकडे आलो. गावाकडे गप्पा मारीत तोच तर दिवस माळून गेला होता. संध्याकाळी मी माझ्याकडे आपल्या घरी आलो, ती त्यांच्या तिकडे गेले. आणि जे आलो तिथून आलो तर माझं मन वेगळंच डोक्यामध्ये चक्र फिरायला लागलं. आणि काय होईल काय नाही हेच मला कळायला गेलं. पण उदासीन प्रकार काहीतरी, म्हणजे आता काय कर्मना गेलं मला, कर्मना गेलो. मग काय असं तरी मी कामात मन रमवलं, इकडं तिकडं. मग आपलं जप करायला बसलो ही. पण मला सतत काहीतरी होतंय, मला काहीतरी होतंय. म्हणजे तुम्हाला बी आता मी सांगू शकत नाही. काहीतरी वेगळं माझ्या शरीरामध्ये होतंय, काहीतरी बदल होईलाय. आणि उदासीनता, माझं मन विचलित व्हायला लागलं. मी जप केला तरी विचलित, काहीतरी म्हणजे वेगळंच होईल. काय होतं काय नाही हे मलाही कळानं गेलं, पण होईलही एवढं. मग त्या दिवशी रात्रभर झोपलोच ना, झोपच आली नाही मला सतत काय होईल, असं लिंग दिसायला लागलं, पूजा केलेलं लिंग. आता मी रानात आपण बोललोत, म्हणजे शेतामध्ये तिथं गेलो, ती बोललो ती मला नाही आठवना, पण मला लिंग दिसायला लागलं. आता मी तुम्हाला डोळे झाकून बोलतो तरी अजूनही मला लिंग दिसतं. विभूती लावलेली, वरी बेलपत्र वाहिलेले, पांढरे फुलं वाहिलेले, असं एकदम लिंग मला एक एवढ्या आकाराचं दिसतं. असं व्हायला लागलं मला. आणि असं करता करता पहाटेचे 4 बी वाजले. मी डोळे झाकण्याचा प्रयत्न केला, जप करण्याचा प्रयत्न केला, पण माझं मन स्थिर होण्यात गेलं. आणि ते उदास उदास वाटायलं. मग कस तरी आपलं कामात इकडं तिकडं वेळ घालवला कस तरी. आणि
पुन्हा मी सगळं माझं आटोपल्यानंतर काकाला फोन केला. म्हटलं, काका, हॅलो, कुठे आहेत म्हटले. म्हणले, काय नाही, मी इकडं शेतात आहे, इकडे त्यांच्या शेतात. बरं म्हटलं, गावाकडे यायचं नाही का? "आय, काय काम आहे का?" "नाही, काम नाही, पण उगा आपलं मला जरा बोलायचं आहे," म्हटलं. मग म्हणले, येतो की. म्हणले, या म्हणलं, चहा घेऊ म्हणलं, या. मग आता हे ती आले गावाकडे, आणि पुढे काय झालं, पुढे कशा पद्धतीनं काय झालं, हे तुम्हाला पुढील भागामध्ये ऐकायचंय. पण आजच्या भागापुरतं एवढंच. तर मंडळी, पुढील भाग तुम्ही जरूर ऐका, कारण आता इथून पुढे ही माझ्या शिवभक्तीला, नवीन शिवभक्तीला मध्ये काय काय भर पडला, कसं काय निर्माण झालं, या गोष्टी तुम्हाला ऐकायच्या असतील तर पुढील भाग बघावं लागतील तुम्हाला. तर मी परत तुम्हाला विनंती करतो, माझं आत्मकथन हे संघर्ष जीवनाचा मार्ग शिवभक्तीचा हे माझं आत्मकथन पुढील भागात ऐका, म्हणजे तुम्हाला काही गोष्टी अजून माहीत होतील. तर तोपर्यंत मंडळी, ओम नमः शिवाय, जय हिंद, जय भारत, सुखी राहा आणि समाधानी राहा.